हाय हॅलो नमस्कार, मी कोमल. आपल्या चॅनलवर प्लस ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आहे आषाढी मंगळवार आणि इथे त्याचीच आमची तयारी चालू आहे. आज आम्ही देवीला कोंबडा कापणार आहोत. अजून आमचा कोंबडा यायचा आहे आणि तोपर्यंत इथे मी सोलकडीची तयारी करत आहे. आधी सोलकडी तयार करून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे आमच्या जेवणापर्यंत सोलकडी थंड होईल. तरी ते पाहू शकता, या मोठ्या अशा पिशवीतून आमचा कोंबडा आलेला आहे. चला तर मग मी तुम्हाला आता दाखवते. तरी तुम्ही पाहू शकता केवढा मोठा असा कोंबडा आहे आणि मी असा पहिल्यांदाच धरला होता. कोंबडा मला चोच मारेल की काय याचीच खूप अशी भीती वाटत होती आणि तोही खूप घाबरलेला असा होता. पण थंबनेल साठी मला कोंबडा हातात धरून फोटो काढायचा होता. एवढ्या गावरान कोंबड्याची किंमत किती रुपये आहे हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तरी ते तुम्ही पाहू शकता कोंबडा हे आता शांत झालेला आहे आणि माझी भीती थोडीफार गेलेली आहे. कोंबडा कापण्यासाठी आत्ती आणि अण्णा दोघेही घेऊन गेले होते. तिथे आत्तीने थोडेसे असे मंदिराचे व्हिडिओ बनवलेले आहेत. गावामध्ये बरेच लोक आजच्या दिवशी कोंबडा कापत होते. मंदिराच्या समोरच ओढा आहे, तिथेच कोंबडा कापले जात होते. देवापाशी कोंबडा कापलेला आहे आणि आता त्यांच्या घरी तोडण्यासाठी नेलेला आहे. तर सोलकडी मगाशी बनवत होते तोपर्यंत आमचा कोंबडा आला. मग कोंबडा कापून येईपर्यंत मी राहिलेली सोलकडी तयार करून घेतली. सोलकडी बनवण्यासाठी जास्त काही सामान लागत नाही. इथे मी एक मोठा नारळाचा दूध घेतलेला आहे आणि कोकम मी इथे अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवला होता आणि इथे आले लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे आणि ते सर्व यामध्ये घातलेले आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशी सोलकडी तयार झालेली आहे. आता याला फ्रीज मध्ये ठेवून देते. आत्ती येईपर्यंत चिकनच्या रश्श्यासाठी लागणारा मसाला मी इथे शिजवून घेणार आहे, म्हणजे चिकन आणल्यानंतर जास्त वेळ लागणार नाही. कारण आता दुपारचे 12:30 वाजून गेलेले आहेत आणि देशी कोंबडा शिजायला थोडाफार वेळ लागतो. आमच्या सर्व व्हिडिओंना खूप छान असे व्ह्यूज येत आहेत. पण तुम्ही अजून सबस्क्राईब केले नाही तर पटकन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्व व्हिडिओना लाईक करा. तरी ते मी मसाला शिजवण्यासाठी पातेल्यामध्ये मोठे 3 चमचे तेल घातलेले आहे आणि त्यामध्ये थोडेफार खडे मसाले घातले आणि मिडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतले होते. ते तेलामध्ये छान असे परतून घेतले. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये मी घरगुती लाल तिखट चटणी आणि गरम मसाले घातले आणि हे सर्व गरम मसाले शिजण्यासाठी थोडेफार पाणी घालायचे, म्हणजे मसाला खाली चिटकतही नाही आणि चांगला असा शिजला जातो. आता मी त्यामध्ये जे खोबऱ्याचे वाटण बनवले होते ते सर्व यामध्ये घातलेले आहे. मसाला शिजत आहे तोपर्यंत आत्ती आली आणि येताना आमच्या वाड्यातील झाडाचे भरपूर सारे असे लिंबू घेऊन आलेले आहे. लिंबू किती मोठे आहेत पहा. दिसायला जरी हिरवे असले तरी यामध्ये भरपूर असा रस असतो. आणि इथे कोंबडा ही कट करून आणलेला आहे. आता याला स्वच्छ असे धुवून घेते आणि मगच फोडणी टाकते. आणि त्याआधी अजून एक थंबनेल साठी फोटो काढला आणि तुम्ही पाहू शकता कमीत कमी 1.5 किलो हा कोंबडा बसला. चला तर मग आता मी याला धुवून घेते. इथे चिकन मध्ये स्वच्छ असे धुवून झालेले आहे. आता फोडणी टाकायला घेतलेली आहे. फोडणी टाकताना मी यामध्येही थोडेफार असे खडे मसाले टाकलेले आहेत
आणि यामध्ये छोटा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। देशी कोंबडा असल्यामुळे आम्ही डायरेक्ट रस्साच करणार आहोत। देशी कोंबड्याचा झणझणीत तिखट रस्सा चांगला लागतो, त्याची टेस्टच काही वेगळी येते। त्यामुळे इथे मी आज सुके चिकन करणार नाही। आज आम्ही मस्तपैकी रस्सा आणि भाकरीचा बेत करणार आहोत आणि आकाडी साजरी करणार आहोत। आता हे चिकन शिजायला जवळपास अर्धा तास लागेल। तर ते कोंबडा शिजलेला आहे आणि आता निवद घेऊन मी आणि अण्णा जाणार आहोत। तर अशा पद्धतीने निवद घेऊन रुमालात बांधून निघालो आहोत। देवापाशी फोडण्यासाठी नारळही घेतलेला आहे। तर आता आम्ही मंदिरापाशी पोहोचलो आहोत। तर हे आहे मरिमी देवीचे मंदिर। इथे कोंबड्याचा नैवेद्य बाहेरच उंबऱ्यापाशी दाखवला जातो, आतमध्ये नेत नाहीत। निवद दाखवायच्या आधी इथे बाहेरच अण्णांनी नारळ फोडला, त्यानंतर लगेचच कोंबड्याचा नैवेद्य दाखवला। तर आता मीही आतमध्ये जाऊन देवीला हळदी कुंकू लावून तिचा आशीर्वाद घेते। इथे पाहू शकता देवीला किती छान अशी साडी घातलेली आहे। आखाडामधील मंगळवार किंवा शुक्रवारी गावामधील लोक देवीसाठी कोणता ना कोणता तरी नैवेद्य घेऊन येतातच। तरी ते पाहू शकता अजूनही कोंबडा कापायचे काम चालूच आहे। नैवेद्य दाखवून आम्ही घरी आलो आणि तुम्ही इथे पाहू शकता झणझणीत असा देशी कोंबड्याचा रस्सा इथे तयार आहे। छान आणि झणझणीत असा हा रस्सा झाला होता। चला आता टेस्ट करून घेऊयात। तर हा रस्सा मस्त अशा मोठ्या ताटामध्ये ओतून त्यामध्ये मस्त भाकरी कुस्करून खायलाच खूप भारी वाटते। आता या रश्श्यावर झणझणीत असा कट घालून घेतला, कटाशिवाय जेवणाला मज्जाच नाही। इथे पिण्यासाठी थंडगार अशी सोलकढी तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही आमची आजची आकाडी साजरी केली। तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद।